पूजा खेडकर प्रमाणे खोटी माहिती आणि बनावट कागदपत्र देऊन अनेक IAS अधिकाऱ्यांनी UPSCची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। गुजरात केडरचे अधिकारी अमोल आवटे यांनी देखील खोटी माहिती दिली असल्याचा आरोप कुंभार यांनी केलाय। 2022 पूर्वी कसलीही दुखापत नसल्याची माहिती अमोल आवटे यांनी दिली आहे, तर मात्र वास्तविक त्यांना दुखापत असल्याने UPSC कडून परीक्षा देण्यासाठी 5 वर्षांची सवलत मिळाली आहे, तरीही ते माहिती खोटी देत असल्याचे कुंभार यांनी म्हटलंय। पूजा खेडकर प्रकरणामध्ये खेडकरवर कारवाई झाली असली तरी UPSCचे अधिकारीही त्यात सहभागी असू शकतात असा आरोप त्यांनी केला। अमोल आवटे आता गुजरात केडरमध्ये आहेत। 21 साली त्यांची इथं निवड झाली। ही निवड होताना त्यांनी काहीतरी सर्टिफिकेट दिलं असेल, याच्यात काही आपली शंका नाही। परंतु UDID मध्ये ज्यावेळी त्यांना विशिष्ट जे आता कायद्यानुसार सर्टिफिकेट द्यावं लागतं ते देताना त्यांनी गडबड केल्याचं निष्पन्न होतं। ते मिलिटरी होते, त्याच्यातून रिटायर झाले। मिलिटरीमुळे त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळालं, इंजुरीमुळे आणखी 5 वर्ष 10 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळालं। परंतु त्यांनी UDID कडे अर्ज करताना मात्र त्यांचं जे 2022 साली परीक्षा 21ला दिली आणि 2022च्या आधी माझ्याकडे कुठलंही इंजुरी नव्हती, आजार पण नव्हता असं लिहून दिलंय। शिवाय त्यांनी त्यांच्या जे उत्पन्नाची माहिती दिली, आता ते मिलिटरीतून रिटायर झाले म्हणजे त्यांना पेन्शन लागू आहे आणि नंतर ते सेवेतच आले। त्यांनी उत्पन्न तिथे देताना 26 जून 2024 रोजी उत्पन्न देताना 1 ते 5 लाख असं म्हटलेलं आहे। हे पूर्णपणे चुकीचं आहे। म्हणजे त्यांनी आम्हाला बाकी काहीच म्हणायचं नाही, त्यांनी माहिती दिली, त्यांनी माहिती लपवली तिथे।